आई खायला देऊ काहीतरी? सफरचंद खातेस? अगं परवानगी नसेल ना? आहे, उगाच विचारते का मी तुला? खा थोडस. थोडंच दे पण. येऊ का? ये ना. गुड मॉर्निंग. कशात का तू? बरी आहे. अगं हा आधी राज आमच्या क्लिनिक मधले गायनाक काल नाही का अभ्यंकरांना घेऊन आले. नाही जवळपास किडनॅपच केलं त्यांनी अभ्यंकरांना काल. नमस्कार. काल माझ्यामुळे खूप धावपळ झाली तुमची, नाही? अहो, ते माझं कामच आहे आणि आपल्या माणसांचे आभार नसतात मानायचे. डॉक्टरांसाठी प्रत्येक पेशंट आपलाच असतो. तुम्ही बाकी काही विचार करू नका. तुम्ही बरे आहात ना? हो, पुष्कळ बरं वाटतंय. हा मल्हार माझा भाचा माझ्या बरोबरच होता म्हणून आला. रिपोर्ट्स आले का? गुड. व्हेरी गुड. उत्तम रिपोर्ट्स आहेत, काही काळजी करू नका. पण काकू, तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये ठेवावी लागेल. कारण जर शुगर कंट्रोलमध्ये ठेवली नाही तर जखम लवकर बरी होणार नाही. बाकीच्या गोष्टी डॉक्टर अभ्यंकर तुम्हाला सांगतील. काय ग? बघू. अरे काय अगं काय हे मीरा? इट्स ओके. अरे ते बघत होतीस कुठे? अरे ठीक आहे, इट्स ओके. मी बघते, काही प्रॉब्लेम नाहीये. काही सांगू नको. तू काही करणार नाही तर असंच ठेवून देशील. एका वेळेला एक काम करत जा ना. इतकी वर्ष झाली तू तशीच आहेस अजून. इतकी वर्ष? काय ग मीरा, केव्हापासून ओळख आहे तुमची? तुझ्याकडून नाव नाही ऐकलं कधी यांचं. दाबून ठेवते. नाही म्हणजे असं करतात ना मुली, मल्टीटास्किंग. आणि त्यात मीरा डॉक्टर होऊन इतकी वर्ष झाली तरी अशी गडबड करते असं म्हणत होतो मी. अहो, नेहमी नाही अशी गडबड होत. आज आता मी आजारी आहे त्यामुळे गडबडून गेली असेल, गोंधळली असेल. हा हा हा. मल्हार, अरे तू ते नारळ पाणी असं ठेवून का दिलंयस? दे ना त्यांना. हो, ते मी आधी मी नमस्कार करतो काकूंच्या. नाही नाही, राहू दे राहू दे. अहो, असं कसं? नमस्कार तर करायलाच हवा. नाही नाही बाळा, झोपलेल्या माणसाच्या पाया नाही पडत. मी नारळ पाणी आणतो. देऊ आई लगेच तुला? आई, काय रे? कसं वाटतंय आता? बरी आहे. आणि तुला बरं वाटत नव्हतं तर का नाही सांगितलंस मला? अरे काय सांगायचं, आधी काही होतच नव्हतं मला. अगं पण असं अचानक कसं अपेंडिक्स येऊ शकतं मग? अपेंडिसायटिस येत नाही, असतच.
असं डॉक्टर म्हणाले. म्हणूनच तू डॉक्टर नाही झाला आणि मीरा झाली. आता इथे शाळा नको करूस ना माझी. मनू, लांबच उभी राहणार आहेस का? नाही, दादा बोलत होता ना म्हणून. आई, बरं वाटतंय ना तुला? हो बाळा, तुम्ही सगळे आहात ना एवढे काळजी घ्यायला. आई, तुला काही हवं असेल तर सांग. मी आदिराज, तुम्ही इथे? आय मीन इथे? हा, स्मॉल वर्ल्ड. हो, तरी पण इथे. अरे हे डॉक्टर आदिराज, आम्ही क्लिनिकमध्ये एकत्र काम करतो. काल रात्री उशिरा फोन आला यांचा मला एका पेशंटच्या संदर्भात बोलायला. तर त्यांना मी हे सगळं सांगितलं तर त्यांची खूप मदत झाली काल मला. अगं, कालच यांनी मला सुद्धा मदत केली माझं हॉटेलचं बिल भरायला. हो हो, ह्यांनी? अरे वा. आई, ते पैसे द्यायला जायचं होतं ना, होय, ते यांचेच. मी घरी जाऊन पैसे परत करून आलोय. या आय नो. आय एम सॉरी. माझी बहीण मधुरा. तो गैरसमज होता, जाऊ देत. उलट मी थँक्यू म्हणायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे मला ना आता कळतच नाही मी किती वेळा आभार मानू तुमचे. मला हॉटेलमध्ये मदत केली, आता आईच्या हॉस्पिटलायझेशन साठी तुमची मदत झाली. बास 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 बास. इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही ना सगळं कुटुंब मिळून एकदाच मला थँक्यू म्हणा. हे परत परत नको, मला खूप ऑकवर्ड होतं. सॉरी. नाही, आय मीन थँक्यू. मला ना खरं सांगू का, मला कळतच नाही मी काय बोलू. हाय मल्हार. हाय, कशी आहे तुमची आता तब्येत? आता बरी आहे. ते काल दही वडा शिरा कॉम्बिनेशन थोडस ऑड, यु नो. सौरभ, खरंच कसं वाटतंय तुला? तर बरं आहेस? बरं आहे, बरं आहे. आणि तू अश्विनीचं काय लगेच ऐकलंस? उठवायचं ना मला, मी आलो असतो. अरे ठीक आहे, तुलाही गरज होती आरामाची. अगं, मला वाटतं काकूंनाही आरामाची गरज आहे. हो. आपण इथे गर्दी नको करूया, आपण सगळे बाहेर थांबूया का? मी ओके. थँक्यू. हा, पुन्हा. काकू, आता तुम्ही काहीही त्रास करून घ्यायचा नाहीये. तुम्हाला जे हवं असेल ना ते बेल वाजवा आणि मागा. आता पुढचे काही दिवस तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची. हो, नाही जमणार, सवयच नाही ना कधी. काहीच दिवसांचा प्रश्न आहे. नंतर तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या होणार आहात. मल्हार, तू जरा काकूंजवळ थांब आणि त्यांना काही लागलं तर बघ. हा? नाही नाही, मी आलोय ना आता, मी थांबतो. नाही सौरभ, तुला बरं नाही ना? तू घरी जा, आराम कर. तुला ताप आलाय ना? तू घरी जा. अगं ताई, मी पण आहे की. सौरभ बरोबर घरी जा. तू थांबच हा इथे. हो, थांबतो ना, मला काहीच काम नाहीये. म्हणजे मी थांबूच शकतो इथे. तुम्ही सगळे थकलात ना, आणि दादांना पण बरं वाटत नाहीये. मी आहे इथे, थांबतो. काकू, मी आहे. हा, अरे नाही, खरंच नको. मी काकू, थांबू दे त्याला. हो हो, तू थांबच. मलाही जरा हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या आहेत. आपण निघूया. काकू, मी आहे ना, अजिबात काही वाटून घ्यायची गरज नाही. मला तुमचं जा. मुलगाच समजा. खरंच किती काळजी घ्याल माझी. अहो, असं काय करताय काकू?
कर्तव्यच आहे ते माझं. चला चला आपल्याला लगेच सगळे आपण बाहेर थांबूया. हा बाहेर जायला हवं. येतो आम्ही. हा मला काळजी. काहीच काळजी करू नका तुम्ही, मी आहे इथे. आई काळजी घ्या. चल बाळा. मी आहे. हो मी झोपते आता. तुम्ही पण बसा आराम हो करा. आहे, मी इथे आहे. तुम्ही सांगा मला काही लागलं तर. सौरभ पण तू औषध वगैरे व्यवस्थित घे. हाय गाय करू नको. नाही. तू निखिलकडे जातोस का नाही ते सरळ? नाही नको, मी रात्री घेतलीत औषधं, सो आय एम फाईन. तायडे, आय एम रिअली सॉरी. काल रात्री अश्विनीने सांगितलं असतं तर मी काल रात्रीच आलो असतो. आज ब्रेकफास्ट करताना तिने आम्हाला सांगितलं आईला ऍडमिट केलं. पण आता आईला भेटलो ना तर खरंच बरं वाटलं. नाही ती आत्ता हसतीये बोलतीये वगैरे, पण काल रात्री परिस्थिती खरंच खूप गंभीर होती. आता ठीक आहेत ना, पण काही दिवस त्यांना पडूनच राहायला सांगा आणि स्ट्रिक्टली त्यांना पथ्य पाळायला सांगायचं. या. टेम्परेचर सुद्धा आपण मध्ये मध्ये चेक करायला हवं आणि काही लागलं तर मल्हार आहेच. अरे तू बाहेर का आलास? आतमध्ये बसायलाच. मामा रे, काकू झोपल्यात. मीरा, ही इंजेक्शन्स इथे मिळत नाहीयेत, बाहेरून आणावी लागतील. बर मी बघते. नमस्कार करतो. अरे तू कोण? बाबा हा मल्हार आहे. डॉक्टर आदिराजचा भाचा आहे. मनूच्याच कॉलेजमध्ये आहे. हो का? वा वा वा. काका तुम्ही फुल नाईट मारली आहे ना? दमला असाल. मी एक काम करतो, मी मस्तपैकी तुमच्यासाठी गरमागरम कडक कॉफी आणतो. नाही नको रे, नको. नाही आणतो ना, 2 मिनिटात आणतो. नाही खरंच नको. अरे चांगलं ट्रेनिंग दिलंय का भाच्याला? म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणं तुमच्याकडनं शिकला असावं. हा हो. नाही हो, तो तसाच आहे. म्हणजे गुणी आहे. मी काय म्हणतो, मी थांबतो इथे. तुम्ही सगळेजण जा ना कॉफी प्यायला. नाही नको नको. तिथे परफेक्ट मापातली कॉफी मिळणार नाही ना. परत चिडचिड. म्हणजे माझी मला लागते ना गोड दुधाळ कॉफी तशी. मीराला सुद्धा तशीच कॉफी लागते हं? ही मला तशी नाही, मला स्ट्रॉंग लागते बाबा. हा, म्हणजे तिच्या आवडीप्रमाणे 19-20 तिला अजिबात चालत नाही. काका हा काय? कॉफी. अरे खरंच नको आहे रे मला. का हो, तुम्हाला कॉफीची गरज आहे. चेहरा बघा कसा थकल्यासारखा दिसतोय. आणि 1 कप कॉफीने काही नाही होत. घ्या, गरम आहे कॉफी, मस्तपैकी घ्या. कारण कॉफी एकदा गार झाली ना की मग पिण्यात मजा नाही. घ्या. अरे बाळा, मला खरंच नको आहे कॉफी. आणि यात साखर आहे का? हो, ही मशीन मधली कॉफी आहे ना. नाही मला नको. मला साखरेची कॉफी नाही चालत. एक काम कर, तू ह्याना दे ना. ह्याना साखर चालते. मग त्यापेक्षा मी विदाऊट शुगर आणू का? नाही नको रे, खरंच नको मला. मला दे. मी जरा बिलाचं बघून येते. हा ए ताई थांब, बिलाचं मी बघतो. आणि तसंही आज वॉलेट आणलंय. एवढं काय मी भरते ना. नाही नाही थांब थांब, मी बघतो. काय अगं तू- माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी तू आहे की दिलं आणि मी नाही? दिलं वेगळं नाही का? नको. मी अरे हे काय? काय रे? माझ्या पाकिटात पैसे नाहीये, डेबिट कार्ड नाही, क्रेडिट कार्ड पण नाहीये. हरवली? अगं हरवेल कसं? घरी राहिलं असेल. तू एक काम कर,
बिलाचं मी बघते, तू आधी कार्ड शोधून ये जा. फोन कर अश्विनीला घरी. तू येणारच घरी? हा हो येते ना. बाय बाबा. सौरभ एक मिनिट. ए नको प्लीज, अजून पैसे नाही आहेत पाकिट. जा. मनू, जातीयस ना सौरभ बरोबर? हो जाते ना. बाय मल्हार. बाय. मीरा, मी जरा शुभाजवळ बसतो. हं? तुम्ही कॉफी घ्यायची असेल तर जाऊ शकता. हं? आहे. चला मी पण येतो, काही लागलं तर कळव. हो. कसं कळवणार? हे काय आता? ओ ओ सॉरी सॉरी सॉरी, आज पण राहिला असता तुझा मोबाईल. येतो मी. हो. आणि मध्ये मी एक चक्कर मारेन. हो, मी असेनच. मी काय आज क्लिनिकला जात नाहीये. आणि मी काय करू? ओव्हर ऍक्टिंग कमी कर. आणि ऐक ना मल्हार, तू न सगळ्यांना आवडशील असं वाग. तुझं वीट येईल असं वागू नकोस. आधी समजव ना याला. नाही तर एक काम कर, तू घेऊन जातोस का याला घरी? सगळ्या प्लॅनची वाट लावेला. नाही नको नको, थांबू दे त्याला इथेच. जरा काका काकूंच्या नजरेसमोर राहील, त्यांना सुद्धा मदत होईल. बर. ताई सॉरी, मी अजून ट्राय करेन. नको, कमी कर. चल आले मी. मधुरा, ए मधुरा. मधुरा, हो बोल. ऐकते. मला कसं कळणार तू ऐकतेस? म्हणाले मी तुला बोल म्हणून. बाई, आता मला ऐकायला सुद्धा येईनच झालं. डोळ्यांना दिसत नाहीच आहे. त्या डॉक्टर बाईंना फोन लाव बरं, त्यांना सांगते मी. हा चालेल, कर. कर नाही, तू लावून दे. मला ते बारीक अक्षरातलं काही दिसत नाही. लावून दे मला फोन. उचलत नाहीये, कामात असेल बहुतेक. अगं, कामात असेल म्हणजे काय? मी पेशंट आहे ना तिची. माझ्याशी बोलणं हेच काम आहे तिचं. शांत शांत, परत करूया. हॅलो. हॅलो, एक मिनिट. हॅलो, मी बोलतेय. कोण? मी सुलक्षणा पाठक. तुमच्या क्लिनिक मध्ये आले होते ना डोळे दाखवायला, म्हणजे डोळे तपासायला. आणि चष्म्याच्या दुकानात सुद्धा भेटलो होतो आपण. आठवलं का? हा 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 काकू, हा बोला. हा बोला, काय झालंय? त्या चष्म्याचा काही उपयोग नाहीये हो. काही दिसतच नाही मला. म्हणजे तेच, तो चष्मा काही चांगला नाहीये. खरं तर फ्रेम किती चांगली होती, तुम्हीच तर निवडून दिली होती. नाही, ऍक्च्युली फ्रेमचा काही संबंध नसतो त्याच्याशी. मग असं धुरकट का दिसतंय? नवीन चष्मा केलाय ना? हा हा, ते तुम्हाला प्रोग्रेसिव्ह चष्मा बनवलाय ना, तर तुम्हाला थोडा वेळ लागेल. नाही म्हणजे तुमच्या डोळ्यांना सवय व्हायला थोडा वेळ लागेल, पण दिसेल तुम्हाला, काळजी करू नका. कार्ड चालेल ना? हो हो. काय देऊ? नाही, तुम्हाला काही नाही. बरं वाटलं तुमच्याशी बोलले. आणि हो, कदाचित थोडंसं डोकं दुखू शकेल. अगो बाई, जास्त दुखेल का डोकं? आता ते मी आता कसं सांगणार ना फोनवर. गोळी घेऊ का मग? घ्या. पण काही वेगळं नसेल ना? म्हणजे मोतीबिंदू वगैरे नसेल ना? नाही, तसं काही नसणार आहे. हुश ग बाई. काय होतं ना, या घरच्यांना काहीही कळत नाही.
काय प्रॉब्लेम होत होते. म्हणजे ना मी तर त्यांना म्हटलं शेवटी की डोळ्याला पट्टी लावून घरभर फिरा म्हणजे कळेल काय होतं ते. भीती वाटते हो, कुठे पडले लागलं. खरं तर क्लिनिक मध्येच येणार होते तुमच्या, पण म्हटलं आधी फोन करावा. आता फोन केला होता, उचलला नाही फोन. ऐका ना काकू, काय आहे, मी ना जरा हॉस्पिटलमध्ये. हा हो का, मग मी लगेच येते. नाही, मी माझ्या क्लिनिकमध्ये नाहीये, एका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये आहे. ऐका ना, माझ्या आईला ऍडमिट केलंय जरा. मी नंतर बोलू का तुमच्याशी? हो, मग काय झालंय त्यांना? अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय. अहो बाई, काल पण मी असंच कोणाचं तरी अपेंडिक्सचं ऐकलं काहीतरी. ऐका ना, मी काय म्हणते, मला ना पाठीत कधी कधी मागच्या बाजूला कळ येते. अपेंडिक्स असेल का? मी डोळ्यांची डॉक्टर आहे ना काकू, नाही का? तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करा ना प्लीज. हा, आता मी थोडीशी घाईत आहे, पण नंतर बोलूया का? चालेल? बरं बरं, हो ठेवते मी फोन. आईंची काळजी घ्या मात्र. हा, आणि मी फोन करत राहीन ना अधनं मधनं. हो हो, थँक्यू, बाय, टेक केअर. एक्स्ट्रीमली सॉरी. ही मीरा देसाई खरंच छान मुलगी वाटते मला. साधारण आधीच्या वयाची असेल.